दर चल एवढं खाऊन टाकीन तो. बाकी साफ करून टाकली इथं ना. तर परत पाणी मारून जाडून घेतले ना. तर इथं मुंग्या लय होतात. इकडे कोपऱ्यात अख्या मुंग्या होत्या डायरेक्ट मक्याला. त्याच्यामुळं आज संपवून टाकले. आता बाई वाईट गरम होते. थोडं तरी बाहेर निघलं तरी गरम होते रे. आणि पत्राले खाली ना त्यामुळे जास्त गरम होतं इथं. जुलाबले होतं त्याला. याला ना जुलाबाच्या 2-2 गोळ्या दिल्या. आता आपल्या माणसांना जे जुलाब होतात ना त्याच्या गोळ्या दिल्या तेवढ्या. त्यानेच नीट होतं. मागल्या वेळेस पण झालं तर म्हणून आम्ही त्याच दिल्यात. पाणी द्यायला लागेल का नाही बरंच वल्लंय. माझा 4 दिवस लागतील याला वाळायला अजून प्रॉपर. एक जण आहे ना मला इंस्टाग्रामवर ना डेली मेसेज करतोय काहीतरी नवीन दाखव कुठतरी नवीन जा तेच करतोय तू नाही का. अरे कॉन्टेंट चेंज तरी काय करणार रे. आता माझं रोटिंग आहे ते मी ते दाखवणार. आणि फिरून मी फिरतो इथलं 4-5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11 वाजलेले. आपल्याला जायचं खाली गोठ्यात वासरांनी नामून खाल्लं चेक करायला जरा चाललंय. एकानं नाही खाल्लं कुन्नसनी, बाकी मुन्नानी खाल्लेलं आहे. गोठ्यात पण खाल्ले. चप्पल कुठे गेली राव. बुजीला मला धुवून टाकायचे राव. जरा घेतल्यापासून मी आजून धुतलेला नाहीये. याने बऱ्यापैकी खाल्लंय. याला अजून कडबा टाकलाय मी. आणि हे बावटांनी कडबा खाल्ला बरं का. पण सगळा नाही खाल्ला. याला एसटी ठेवणार. आणि याला आता थोडं टाकलंय. आंबवाने ना यांनी खुन्नसनी थोडं ठेवले थोडं नॉर्मली. नाही तर बाय डोक्यात आता याला आहे ना पीठ करून मारून त्याला द्यायचं होतं. डायरेक्ट गोळं चारणार होतं त्याचं मी आत्ता. पण निघालंही नाही थोडंच. सकाळ तर अजिबात खाल्लं होतं त्यांनी. मग आता डोक्यात होतं की पीठ टाकून डायरेक्ट गोळं करून त्याला चारायचं डायरेक्ट तोंडातच घालायचं. आणि बऱ्यापैकी खाल्लं एवढं काय प्रॉब्लेम नाही. एवढं नाही काय होतं केवली. थोडा भुसा टाकून आहे ना तोंडा पुढे टाकून देतो. नाही तर मी 12 वाजता येणार होतो पण आलो लवकर. 11 वाजता आता वाजलेत. युजली आपण 12 वाजता जे 8 बांधतोय वासरांना. दर चल एवढं खाऊन टाकीन तो 12 वाजेपर्यंत तरी. 11 वाजले बाई. ऊन लय वाईट लागतंय राव. परत 12 वाजता येण्यापेक्षा म्हणलं आत्ताच पाणी पाजून घेतोय आणलं मरदे. याने आंबवून खाल्लं. हळूहळू गवाय ना खातो. नाही तर थोडी मारझोड करायला लागते थोडी जरा तवाच खातो. हात असं बघितलं तर हात काय चालूची. एक लय माजूड आहे गोड खात ना चांगलं. हे फक्त मक्का चांगली खाते. मका सगळी तिघं चांगली खातात. त्यांना मकाच आवडते त्याला. तर चल ते याला पाहिजे ना. बांधून आहे ना मका टाकून दिली सगळी. तिथली अख्खी साफ करून टाकली. इथं आहे ना तर परत पाणी मारून जाडून घेतले ना. तर इथं मुंग्या लय होतात. इकडे कोपऱ्यात अख्ख्या मुंग्या होत्या डायरेक्ट मक्याला. त्याच्यामुळं आज संपवून टाकले. आता एक जवळपास 30 किलो मका परत आणायला जायचं. आता आहे ना नख्यावाल्याला बोलवलं आहे मी ह्याच्या नखे करायला. त्याच्या पुढच्या पायाच्या नख्या जरा ते जरा असं चिमटा आलेला आहे. त्या नखे आपल्या करायच्यात. आणि याच्या पण तो सांगन करायच्या का नाही करायच्या. ते नाक्यावाले ना व्यवस्थित काम करतात ते. बाई वाईट गरम होते. थोडं तरी बाहेर निघलं तरी गरम होते रे. आणि पत्राले खाली ना त्यामुळे जास्त गरम होतं इथं. हवा पण पास होत नाही राव. तोंडावर पाणी मारलं मी आता. यांचं काय आलं होतं असं एवढं उन्हाने. आता आम्ही काल दिवशी पाणी दिलं का अजूनही वल्लय. आता काय जवळपास किती दिवसांनी पाणी दिलं आपल्याला. 2-3 दिवसांनी पाणी द्यायला लागत. तसं वल्लय ऊन लय पडलं बरं का. म्हणलं चेक करू जरा पाणी द्यायला लागेल का नाही. बरंच वल्लय. माझा 4 दिवस लागतील याला वाळायला अजून प्रॉपर. हा चल गावात जाऊ कॉफी घेऊ. लय ऊन लागते बाई वाईट. किती वाजले
12:30 वाजलेले. मका घेऊन आलो आम्ही. आता चाललोय गावात. म्हणलं कॉफी पिऊन येऊ. तसं परत मका ठेवायला लागेल गोटे जाऊन. जेवण नाश्ता करायचं आम्ही जेवणाची ऑर्डर सांगितली त्यांना. जेवणाची ऑर्डर सांगून किती वेळ झाला कांदा लिंबू आणलं भाऊनी. त्याला म्हणलं तुमच्या ना भांडारा स्पेशल आणि ना रोटी दे बघतो, बाकी नको काय देऊ बाबा. मीडियमच थंड. कॉफी पण पिऊ म्हणलं, पण जेवण करून जाऊ डायरेक्ट. 1 वाजलं रे. घरी काय खायला गेलं काय माहिती. घरी गेल्या असेल भाकरी तर नाही खाणार मी. कटाळा आला म्हणलं रोटी तरी खाऊन जाऊ म्हणलं. प्रणय गेलाय घरीची. आता त्याची गुड मॉर्निंग झाली तर वावरातून तसं सरळ इकडे चाललो देऊ पाट्यावर. म्हणलं भांडारा रेस्टॉरंटमध्ये आपण नाश्ता करू. नाश्ता नंतर म्हणलं जेवण करून आली आलो. एक जण आहे ना मला इंस्टाग्रामवर ना डेली मेसेज करतोय, काहीतरी नवीन दाखव, कुठतरी नवीन जा, तेच करतोय तू नाही का. अरे कॉन्टेंट चेंज तरी काय करणार रे. आता माझं रोटिंग आहे ते मी ते दाखवणार. आणि फिरून मी फिरतो इथलं 4-5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये. मग अजून काय दाखवू शकतो मी. जेवढं पॉसिबल आहे तेवढं दाखवतो बाबा. त्याच्यात अजून क्रिएटिव्ह काय करू, काय डोकं आपटून घेऊ का. चला समजत नाही मला. आताशी जरा मी ना कॉन्टेंट बनवतोय, आता शिकतोय. आता तसं बघितलं तर मी आता मला रील पण बनवते. बरं रीलचं आहे ना मला ना कॉन्सेप्ट समजत नाही, कसं बनवायला पाहिजे काय नाही. ट्राय करतोय हळूहळू. पण जसं होईल तसं ट्राय करत जाऊ. एक बनवलेली मी, पण मी अपलोड नाही केली अजून ती. अशी मी 10-12 बनवणार आणि देन 10 मध्ये काय चुका केला ना म्हणजे 11वी मी अपलोड करणार आता. असं मग प्लॅन आहे. बघू कसं होतं वर्क. असं करू मग. उघड थांब. जवळपास आता 2:17 आले. 2:17 मिनिटं. सगळी दावण साफ आहे का नाही. चांगली ताणावर राहिली. सकाळी यांनी खाल्लो होतं आंबवण तसं नाही का. नंतर खाल्लं यांनी 10-11 वाजेपर्यंत. तसं ठेवून गेलो तुम्ही. गोड्याला काल धुतलेलं ना त्याला अजून हे दिसतंय. आणि त्याला केस त्याला नीट धुतलंच ना आम्ही. हो इथले केस घेऊन निघल्यात. एवढी केस नाही गोड्याची. मुन्ना पण चांगला तयार झाला बरं. चांगला खाके बिके मुन्ना. इथं वर काहीतरी त्याला लागलं होतं नाही का. कावळा टुचत होतं इथं. मी पण आत्ताच बघितलंय. पत्रा लागला असेल तर तिथला कोपऱ्यातला तेच फिरकते पत्र्यापाशी. फिरतंय ना उलट तवाच लागला असणार याला. चल मुन्ना चल. आपल्या जुलाबले होतो त्याला. याला ना जुलाबाच्या 2-2 गोळ्या दिल्या आता. आपल्या माणसांना जे जुलाब होतात ना त्याच्या गोळ्या दिल्या तेवढ्या. त्यानेच नीट होत्या. मागल्या वेळेस पण झालं म्हणून आम्ही त्याच दिल्यात. काय आलं अजून आवडा लागन. बांध ना गेला बांध ना. एवढं लागतं बघ बरं. खुट्टी पण ठोकली आम्ही आत्ताच. अजून एक आवडू का. चल बस का. आता अशी फिरणार नाही ती. चल चल पुढे चल. 2000 years later. साधारण 6:47 मिनिटं आल्यात. वासरांना मी आताच बांधली होती. बाहेर बांधली होती त्यांनी बंटी यांनी. बंटी रितेशने मी आत बांधली. आत बांधून आणला टाकली. आंबवून टाकलेली. हा नाटक करायच लागला. आंबवून खातच नाही.
आणि ना मुन्ना एकदम चांगलं खातोय नाही का, मुन्नाचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याला ते औषध आता बंद केलेलं आहे मी. आता याला फक्त डायरेक्ट काही औषध नाही चारायचं, ऑलरेडी चालू आलं डायरेक्ट. गोडा पण खातोय. नेमकं काय आलं, पाणी संपलंय आणि त्याची गाडी नाही आहे. आता पाणी घेऊन येईन तेव्हा पाणी दाखवून याला कुठे टाकायची मक्याची, मग एंड डायरेक्ट. याला पण खाल्ल्याशिवाय नाही, याला मी काहीच टाकणार नाही. मग आता आज आपल्याला हाच आहे. कारण काय होतं ये ना मग चवणं होते वासरू. पहिलं चांगलं खायचं राव, आता त्याला काय प्रॉब्लेम झालाय कळा ना. त्याला आहे ना जोपर्यंत आंबवण नाही खात तोपर्यंत त्याला मी काहीच टाकणार नाही. आता मी तर बसूनच राहणार आहे. फक्त थोडी कुठे टाकायची मक्याची, एक मुठभर त्यात मिक्स करायचे होतं. कशी पण करून खायला घालणार त्याला मी. कारण ते साला एवढं जर मला मागा खात नसेल तो काय त्याचा खाल्लं तरच होईल ना. ताकदी नांगात झाला पळण चांगली, आणि हे प्रॉब्लेम करते वासरूला उलई, लई प्रॉब्लेम करते खायला लई. आता जवळपास 15 दिवसाचा कोर्स पूर्ण झाला. 15 नाही 17 दिवसाचा कोर्स होता. 17 दिवसाचा कोर्स आता पूर्ण झाला, तरी पण या रिझल्ट नाही एवढा नीट. फक्त ते तो चावण्यात खातो, बाकी तो एकदम नीट झालेला आहे म्हणून आपला. त्याला काहीच नाही प्रॉब्लेम राहिला. आता फक्त तो आहे ना त्या कुट्टीमधला पण आहे ना मका मका खातोय निवडून निवडून. त्याला बसूनच चालणार वहीन ते वहीन. आता मी दररोज तेच करतोय, त्यासाठी खास एवढं थांबायला लागते मला. चाला घरी गेलो डायरेक्ट राव जवळपास 2-2:30ला डायरेक्ट जाऊन झोपलो. आता आलो तो 6 वाजता इथं. यांनी 12 बैल बांधली, दिवस हात बांधली ना लांबून ठेवली. बाकी सगळ्यांनी खाली याच राहिले. आता त्याच्या वाट बघतो, आता खाली तवा पाणी पाजायचं आणला.